नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 राज्यातील नव्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आत्मनिर्भर अंतर्गत मेक इन इंडिया योजनेतील वंदे भारत एक्सप्रेस या अत्याधुनिक आणि वेगवान ट्रेनमुळे प्रवाशांना विमानाप्रमाणे रेल्वेमध्ये प्रवास घडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन 3 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जातोय। मेरठ ते लखनौ, मदुराई ते बंगळुरू आणि चेन्नई ते नागरकोइल या मार्गावर या ट्रेन चालवण्यात येणार आहे। या 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या शहरातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। आपण डोळ्यात तेल घालून काम करायला हवं। कोणतंही वक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे आणि माझ्याशी बोला आणि मगच बोला, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिल्यात। ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या, हलगर्जीपणा करू नका। लोकसभेचं नरेटिव्ह आपल्याला बदलायचंय, असंही अजित पवार युवा अधिवेशनात बोलताना म्हणाले। वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहणारे सार्वजनिक आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी आता आणखीन एक वक्तव्य करून वाद ओढून घेतलाय। शेतकऱ्यांनी सार्वजनिक आणि पाणी पुरवठा संदर्भात प्रश्न विचारतात तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्यांची अवकात काढली। धाराशिव जिल्ह्यातील भूमपरंडा विधानसभा मतदारसंघातील आणि वाशी तालुक्यातील डोंगरवाडी गावात हा प्रकार पाहायला मिळाला। सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत, असं म्हणत सावंत यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला। डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत होते, तेव्हा काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणी पुरवठा संदर्भात काही प्रश्न विचारले। त्यावर सावंत यांनी संताप व्यक्त केल्या दरम्यान तानाजी सावंत यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीने समाचार घेतलाय। शेतकरी तानाजी सावंतांना अवकात दाखवतील असा हल्लाबोल राष्ट्रवादीने केलाय, त्यामुळे महायुतीत बिनसलाय का, अशी चर्चा सुरू झाली। मालवणची घटना दुर्दैवी आहे। विरोधकांनी अनेक विषयावर राजकारण करावे। छत्रपती शिवाजी महाराज राजकीय विषय नाही, ते आमचे श्रद्धास्थान आहेत। विरोधकांनी राजकारण करू नये, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। नांदगाव येथे उभारण्यात आलेला शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यात काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केलेल्या महायुतीतील पक्षांना आम्ही सर्वजण सोबत आहोत, एकमेकांना घेऊन पुढे जाणार आहोत, असं सांगितलं तरी युतीतील पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याचं चित्र दिसून आलं। शिवसेनेचे नेते आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। राष्ट्रवादी सोबत आपले कधीच पटलं नाही, कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याबाबतचं वक्तव्य केलं। या सर्व घडामोडी घडत असतानाच आता तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलवलं असल्याची माहिती समोर आली आहे। विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त जागा भरवण्यासाठी हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात याविषयी गुरुवारी रात्री खलबते झाले। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। या 12 मध्ये भाजपला 6, शिंदे गटाला 3 तर अजित पवार गटाला 3 जागा मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे। तिन्ही पक्षांनी आपापली नावे अंतिम करण्याचा निर्णय वर्षा बंगल्यावरील या बैठकीत घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठवली जाईल। 12 जागांचे प्रकरण न्यायालयात आहे, पण त्यावर 1 सप्टेंबर रोजी अंतिम निकाल घेण्याची शक्यता आहे। हे लक्ष घेऊन आता हालचालींना वेग आलाय। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय। अशातच पंतप्रधान मोदी यांनी वाढवण बंदराच्या उद्घाटन सोहळ्यात शिवरायांची माफी मागत या विषयावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला। मात्र मोदींच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत प्रतिहल्ला केलाय। पंतप्रधान मोदी यांना म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहे। सिंधुदुर्गात जी घटना घडली त्याबद्दल आम्ही माफी मागतो। मात्र जयंत पाटील यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना फटकारलं। त्यांनी म्हटलं की भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा महाराजांनी कधीच माफी केली नव्हती। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाखवलेल्या वाटेवर चालतो, त्यामुळे महाराष्ट्रात या चुकीला माफी मिळू शकणार नाही।
प्रायश्चित्त अटल आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे मोदींनी माफी मागूनही महाविकास आघाडीच्या या मुद्द्यावरून माघार घ्यायला तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत। वीज बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील 38 लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणाची अभय योजना अंमलात येणार आहे। या योजनेत ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 1788 कोटी रुपये माफ करण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांना वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे। दरम्यान या कारवाईऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू करण्यात आली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आणखीन एक कारनामा समोर आलाय। यात रोखपाल पदावर कार्यरत असलेल्या महिलाने तब्बल 44 लाख रुपयांचा अपव्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे। नागपूर विद्यापीठात कॅश काउंटरवरील रोखपाल म्हणून कार्यरत महिलेने विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये 439 पावत्या अवैध पद्धतीने मॉडिफाय करत अपव्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे। या प्रकरणी अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। राज्यातील हवामानात सातत्याने बदल होतोय। कुठं जोरदार पाऊस तर कुठं उन्हाचा चटका जाणवतोय। दरम्यान या वर्षी आतापर्यंत राज्यातील बहुतांश भागात चांगलाच पाऊस पडलाय। दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।